सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. सत्संगामध्ये 64 कला आपण गणपती बाप्पांनी ज्या मुद्गल ऋषींना शिकवल्या आणि मुद्गल ऋषींनी आपल्याला सगळ्यांना त्या समजाव्यात म्हणून मुद्गल पुराणामध्ये पूर्णपणे लिहून ठेवल्या आणि त्या माध्यमातून सत्संग करत असताना जवळजवळ आता दुसरा कलांचा सेट जो बाप्पांनी मुद्गल ऋषींना शिकवला तो आपण पूर्णतेमध्ये आज आहे. आणि ते पूर्णतेमध्ये असताना आज नवीन कुठल्या कला बाप्पा शिकवणार आहे, कुठल्या कलांबद्दल आपल्याला सांगणार आहे, कुठल्या कलांबद्दल आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे, या सगळ्या विचारांनी पूर्णपणे म्हणजे की मुद्गल ऋषी प्रभावित झालेले होते. आणि प्रभावित झालेले असताना बाप्पाच्या समोर ज्यावेळेला गेले, बाप्पाला बघितलं. सुंदर आज मुद्गल ऋषींनी एक दुर्वांची जोडी करून आणलेली आहे. जवळजवळ 108 दुर्वा त्याच्यामध्ये आहेत आणि त्या 108 दुर्वा त्यांनी बाप्पाला अर्पण केल्या. बाप्पाला त्या अर्पण केल्यानंतर दुर्वा बघितल्यानंतर बाप्पाचा चेहरा खूप प्रफुल्लित झाला आणि प्रफुल्लित झाल्यानंतर बाप्पांनी त्या 108 दुर्वांचा स्वीकार केला आणि त्या 108 दुर्वा ज्यावेळेला त्याच्या अंगावरती वेगवेगळ्या भागामध्ये मुद्गल ऋषींनी ठेवल्या त्यावेळेला बाप्पा इतका सुंदर दिसत होता की खरोखर त्याचं रूप बघत राहावंसं वाटत होतं. आणि मग त्या ठिकाणी त्या दर्शनामध्ये रमलेल्या मुद्गल ऋषींना कुठेतरी सावध करून बाप्पा म्हणला, मुद्गला, अरे आता नवीन कला तुला शिकायच्या आहेत. माझ्या 64 कलांमधल्या मी तुला ज्या कला शिकवल्या त्या कला सगळ्या तू आत्मसात करायचा प्रयत्न करतोयस आणि त्यातले तुला आत्मसात करता सुद्धा येत आहेत. त्यावेळेला बाप्पा म्हणला, त्यावेळेला मुद्गल ऋषी बाप्पांना म्हणाले, बाप्पा खरं आहे, मी त्याचा भरपूर प्रयत्न पण करत आहे आणि त्या गोष्टींवरती चिंतन पण करत आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये काय शिकलास काय नाही शिकलास हे बाप्पा त्याच्याबरोबरती पूर्णपणे त्यांचं दोघांचं डिस्कशन चाललेलं होतं. आणि आता मुद्गल ऋषी हुशार झालेत, ते बाप्पाला प्रत्येक गोष्टींवरती प्रश्न करतायत आणि बाप्पाला विचारतात की बाप्पा पुढच्या कुठल्या कला तुम्ही मला शिकवणार आहेत. त्याला बाप्पा म्हणला की बघ, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की माझी ओळख जी आहे की मी पूर्णपणे विघ्न रक्षक आहे. मी विघ्नांपासून सगळ्यांचं रक्षण करतो आणि विघ्नाचा पूर्णपणे नाश करतो. तर विघ्नाचं रक्षण करण्याची विघ्न रक्षक जी कला आहे ती विघ्न रक्षक कला मी तुला पूर्णपणे शिकवणार आहे. अरे वा बाप्पा, म्हणजे मी आयुष्यामधले सगळ्यांची विघ्न घालवू शकतो? 100%. प्रत्येक माणूस जरी कला शिकला तर त्याच्या आयुष्यामधली विघ्न पूर्णपणे त्याचं रक्षण करू शकतो. बाप्पा अजून काय तुम्ही मला या कलेमध्ये दुसरी कुठली कला शिकवणार आहे? त्याला बाप्पा म्हणला की समस्यापूर्ती. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये समस्या भरपूर आहेत आणि त्या समस्यांची पूर्ती करण्याची तुमची प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु ती समस्या पूर्ती करत असताना त्या समस्येवरती मार्गदर्शन घेता आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर पुढे ते अंमलात आणत नाही आणि मग त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये समस्या तशाच राहतात. पण या समस्यांची पण पूर्ती होऊ शकते मुद्गला आणि ही सुद्धा एक कला आहे. मग समस्यापूर्ती ही पण त्याच्यामध्ये देणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची कला ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शत्रुभय फार आहे. तुम्हाला प्रत्येकाला खूप शत्रू आहेत. मग त्या शत्रूचा पराजय कसा करायचा, शत्रूंना मित्र कसं करायचं, त्यांना पराजित कसं करायचं, ही सुद्धा एक कला आहे. ती कला मी तुम्हाला शिकवणार आहे. या तिन्ही कला ऐकून झाल्याच्या नंतर ते म्हटले की बाप्पा, या तिन्ही कला तुम्ही मला देणार आहेत? नाही मुद्गला, या अभ्यासक्रमामध्ये आणखीन एक कला मी तुला देणार आहे जी विशेष करून महत्त्वाची आहे आणि कलियुगामध्ये अधिक महत्त्वाची असणार आहे. ती कुठली बाप्पा कला? ती म्हणजे की मृत्यूवर विजय मिळवणे, म्हणजे काळावर विजय मिळवणे. बाप्पा, मी काळावर विजय मिळवू शकतो? हो, निश्चितपणे. ही कला प्राप्त केल्यानंतर तू काळावर सुद्धा विजय मिळवू शकतो. बाप्पाने खूप प्रेमाने आणि अंतःकरणापासून मुद्गल ऋषींना सांगितलं. मग या सगळ्या कला बाप्पा आता शिकायला सुरुवात करायचं, सांगा ना मला, याच्याकरता पहिले मला काय शिकवणार होतात? उत्सुकतेने मुद्गल ऋषींनी बाप्पांना विचारलं. बाप्पा म्हणले, मुद्गला बघ, अगोदरच्या सगळ्या कला शिकवताना तुला प्रत्येक वेळेला मी एंट्रन्स एक्झाम घेतलेली होती. आपणही एंट्रन्स एक्झाम देतो. कुठलाही मोठा सिलेबस घेताना, एखादी डिग्री घेत असताना त्याची एंट्रन्स एक्झाम द्यायची आता पद्धत आहे. त्यावेळेला सुद्धा पद्धत होती. आणि बाप्पांनी मुद्गल ऋषींना विचारलं की आज मी तुला 2 प्रश्न विचारणार आहे, याचं उत्तर मुद्गला तुम्हाला द्यायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला दिल्यानंतर या पुढच्या कला या निश्चितपणे शिकण्याकरता, समजून घेण्याकरता, वापरण्याकरता तू पूर्णपणे क्वालिफाईड होशील. मग त्या ठिकाणी मुद्गल ऋषींनी प्रेमाने आणि अंतःकरणपूर्वक बाप्पाला विनंती केली की तुम्ही बुद्धिदाता आहात आणि तुम्ही दिलेल्या बुद्धीनीच संपूर्ण सगळं चालत आहे. तुम्ही मला प्रश्न विचारा. आणि बाप्पाने अतिशय प्रेमाने मुद्गल ऋषींकडे बघून पहिला प्रश्न विचारला की मुद्गला, मला एका प्रश्नाचं उत्तर दे की देव काय खातो? खूप सुंदर प्रश्न आहे आणि हा प्रश्न बाप्पा मुद्गल ऋषींना विचारतोय आणि या सत्संगाच्या माध्यमातून हा प्रश्न आज आम्हाला सुद्धा आहे की देव काय खातोय?
थोडंसं चिंतन चालू करा की देव काय खातो या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न मुद्गल ऋषींना बाप्पाने विचारला की देव काय करतो. हे दोन्ही प्रश्न ऐकल्याच्या नंतर मुद्गल ऋषी एकदम बुचकळ्यात पडले की आता उत्तर काय द्यायचं. आणि उत्तर देण्याकरता मग त्यांनी प्रयत्नाला सुरुवात केली की बाप्पा तुला तर मोदक आवडतात. मग मी सांगेन की बाप्पा मोदक खातो. मग कृष्ण अवतारामध्ये पोहे आवडत होते, मग म्हटलं की पोहे खातो. मग मला राम आणि शबरी आठवते, मग शबरीची ती बोरं दिलेली होती, मग देव फळं खातो. मग या सगळ्या गोष्टी खातो अशा एक एक प्रकार मुद्गल ऋषी बाप्पाला सांगत होते. आणि बाप्पा नाही रे मुद्गला असं सांगत होते. आणि मग बाप्पा आज कुठेतरी त्या गोष्टी मागे खूप मोठं काही एका सिद्धांत मुद्गल ऋषींना सांगणार आहेत की जो सिद्धांत समजून घेतल्याच्या नंतर आपल्या जीवन कार्यामध्ये पूर्णपणे फरक पडेल. आपल्याला या कला अवगत होतील. तेव्हा कुठे आम्ही शत्रूवरती विजय मिळवू, तेव्हा कुठे आमच्यामध्ये पूर्णपणे ही शक्ती प्राप्त होईल की त्या शक्तीने आम्ही विघ्नाचं रक्षण करू. कुठेतरी असं होईल की आमची समस्याची पूर्ती होईल. आणि मग या समस्या पूर्ती झाल्याच्या नंतर आयुष्यामध्ये समस्या उडणार नाही, आयुष्यामध्ये कुठलंही भय उडणार नाही, आयुष्यामध्ये कुठलंही विघ्न राहणार नाही. आणि त्यावेळेला खरोखरी आम्ही काळावर विजय मिळवू शकू. तेव्हा आम्ही काळावरती विजय मिळवू. आणि ज्या वेळेला काळाला आम्ही पराजित करतोय तर आमच्या पुढे शत्रू कोणी राहणारच नाही. असं या कलेची कुठेतरी साखळी ही बाप्पा मुद्गल ऋषींना समजावून सांगत होता. आणि ती समजावून सांगत असताना पुन्हा एकदा आज आपण जाणार आहोत राजा भोजकडे. राजा भोज आणि त्याचा मित्र मघा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या दोघांची खूप मैत्री होती आणि त्या मैत्रीमधनं बऱ्याच गोष्टींची उकल होत होती. आज ज्यावेळेला प्रश्न उत्तर हा कालावधी करायचा तर त्यावेळेला मघा सांगतोय की अरे बघ तू भोज हा विद्वान तू तुझ्या याच्यामध्ये आहे आणि ह्या पिढ्या आहे, तुमच्या 2 पिढ्या हा विद्वान इथे आहे. त्या विद्वानाचं सगळं घरदार सगळं तुम्ही चालवताय, पण कधी त्याच्या विद्वत्तेची परीक्षा घेतली आहे का. राजा भोज म्हणला नाही रे. तो येतो काही एक वेगवेगळ्या सणाला पूजा वगैरे करतो, कधी दसऱ्याला येतो, कधी आगंतुक माझ्याकडे येतो, एखादा यज्ञकर्म केलेलं असतं त्यांनी, त्याचा नाडा मला बांधतो, मी खूप प्रसन्न होतो आणि तो माझ्याकरता काहीतरी करतो ही भावना माझ्याकडे आहे. अरे पण तो विद्वान आहे, त्याला आपण 2 पिढ्या पोचतोय, त्याच्या विद्वत्तेची सुद्धा मध्ये कुठेतरी आपण परीक्षा घ्यायला पाहिजे जेणेकरून त्याची विद्वत्ता पूर्णपणे उजागर होत राहील. मग त्याला आपण काही प्रश्न विचारले पाहिजेत ज्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. मग त्याला असे प्रश्न विचार की ज्या प्रश्नांची तो उत्तरं देईल. मग त्याप्रमाणे राजा भोज म्हणला की मगा तुझ्या मनात नक्की कुठले प्रश्न आहेत ते तू मला सांग. आणि मघाने पण हेच 2 प्रश्न सांगितले की राजा त्याला विचार की देव काय खातो आणि त्याला विचार देव काय करतो. त्याप्रमाणे राजाने दुसऱ्या दिवशी विद्वानाला बोलून घेतलं आणि विद्वानाला म्हणले की अरे बाळा तुला मला प्रश्न विचारायचा आहे, ज्या प्रश्नांचं तू मला तुझ्या विद्वत्तेने उत्तर दे. त्याच्यावरती राजाने पहिला प्रश्न विचारला की देव काय खातो आणि देव काय करतो. लगेचच त्याने उत्तर दिलं, देव पोहे खातो, देव बोरं खातो, देव मोदक खातो. जे आपण उत्तरं देतो ती सगळी उत्तरं त्यांनी दिली. त्यावर राजा म्हणला असली उत्तरं देऊ नकोस, विद्वान आहेस, विद्वानासारखी उत्तर दे. 1 महिना कालावधी घे, 1 महिन्यात उत्तर जर आलं तर ठीक आहे, नाही उत्तर आलं तर तुझा सगळ्यात जो बोजा बिस्तारा आहे तो तू बांध आणि आता काय तुला पोचणं मला शक्य नाही. ह्याप्रमाणे राजाने सांगून त्याची परतावणी केली. आता घरी आल्यानंतर तो विचार करत बसला. दिवसामागून दिवस चालले होते आणि बोलता महिना संपत आला. आता शेवटच्या दिवसामध्ये तो आला तरी या गोष्टीचं उत्तर मिळत नाही की देव काय करतो आणि देव काय खातो. खरोखरी आपण जे जगत असलेल्या जीवनामध्ये आपल्यालाही प्रश्न विचारा. आपणही रोज पूजा करतो, आपणही बाप्पाला नैवेद्य दाखवतो. बाप्पाने कधी नैवेद्य खाल्लेला नाही. हा कधी एका काळी आम्ही ऐकलेलं होतं की देव दूध पित होता म्हणून, पण आम्ही डोळ्यांनी बघितलेलं नाही. मग या सगळ्या गोष्टीच्या कालावधीमध्ये देव काय खातो या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आम्ही सुद्धा शोधलं पाहिजे. मग हा सगळा प्रकार झाल्याच्या नंतर त्या विद्वानांनी पूर्णपणे स्वतःचं गाठोडं बांधायला सांगितलं. 5 गावांची त्याला पूर्णपणे इनाममध्ये दिलेली होती की त्या 5 गावाचं संपूर्ण जे काही टॅक्स येईल तो टॅक्स त्याच्याकडे जमा व्हायचा आणि त्याच्यावर त्याची उपजीविका चालायची. खूप चांगली उंची वस्त्र ते वापरत होते, खूप आनंदामध्ये राहत होते आणि असे पिढ्या राहत होते. परंतु या प्रश्नाचं उत्तर त्यांना येत नाही. आता ते काळजीमध्ये पडलेत आणि पत्नीला म्हणतात की आता सगळा बोजा विस्तार इकडचा बांधायला घे, माझी काही उद्या सनद राहणार नाही. त्याच्यावर पत्नी विचारते का बरं राहणार नाही. ते म्हणले देवाने जे मला राजाने प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं काही माझ्याकडे नाहीत. आणि ते अतिशय असे नम्र म्हणजे की खजील होऊन किंवा हे संपूर्ण विश्व सोडून आता आपल्याला कुठेतरी छोट्या विश्वामध्ये जावं लागेल, आपलं पुढे काय होईल या चिंतेमध्ये चिंता आतुर होऊन बसलेले होते. आणि तेवढ्यात त्यांचा सेवक आला आणि तो सेवक म्हणला अहो काय एवढा चेहरा पाडून बसलायत, काय झालं. ते म्हणले तू गप्प बस. तो म्हणले नाही मला सांगा काय झालं ते. अरे तुला सांगितलं ना तू गप्प बस, तुला नाही जमणार. राजाने मला प्रश्न विचारले, त्याची उत्तरं द्यायची, ती उत्तरं मला देता येणार नाहीयेत आणि त्यामुळे हे सगळा बोजा बिस्तारा आवरून मी इकडनं निघून जाणार आहे. अरे असं आहे का, मग मला ते प्रश्न सांगा. अरे तुला सांगितलं ना तू गाढव आहेस, तुला काही येणार नाही.
त्यावेळेला सेवक नम्रपणे म्हणाला, बघा जे माणसाला येत नाही ना ते गाढवाला येतं, म्हणूनच माणूस गाढव पाळतो. जी कामं माणूस करू शकत नाही ती कामं गाढव करतं आणि गाढवाकडनं ती कामं करून घेण्याकरता माणसाला गाढवाला पाळावं लागतं. तर मी तुमचा सेवक आहे, फार फार तर काय मायाच्यानी होणार नाही, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. मग ते म्हणले, ऐक प्रश्न, देव काय खातो आणि देव काय करतो. त्याच्यावरती तो म्हणला की ठीक आहे, एक काम करा, उद्या बादशाच्या दरबारामध्ये मस्त IT मध्ये जा, पूर्णपणे नवे चांगले तुमचे जे शेल्याचे वस्त्र आहेत ते वस्त्र घालून जा, मिशीला मस्त तुपाचा ताव द्या आणि जाऊन असं उच्च दरबारामध्ये बसा आणि थोडं उच्च आवाजामध्ये राजाला सांगा की राजा, असले फडतूस प्रश्न मला विचारत जाऊ नकोस आणि हे प्रश्न जर आम्हाला विचारायचे असतील तर असल्या प्रश्नांपेक्षा मला न राहणं परवडेल आणि तुला या प्रश्नांची उत्तरच हवेत ना, तर माझा सेवक आहे, तो या प्रश्नांची उत्तरं देईल आणि मला पुढे करा, मी उत्तरं देईन. त्याच्यावरती ते म्हणले, अरे तू गाढव आहेस, मला उत्तरं येत नाही, तुला कुठनं येतील. तो म्हणला, तशी पण तुमची सनद गेलेली, आता एकमेव चान्स आहे की मी ती टाळू शकतो, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, तसे तर तुम्ही हरलेलेच आहात. त्याचा विचार पूर्णपणे त्यांना विद्वानांना पटला आणि विद्वान मग त्याला दुसऱ्या दिवशी परिषदेमध्ये ते म्हणले त्याप्रमाणे गेले. मिशीला तावबीव देऊन विद्वानांनी सांगितलं की असले प्रश्न आम्हाला विचारत जाऊ नका, ज्या प्रश्नांची उत्तरं आमचे सेवक देतील. मग राजाने विचारलं, या सेवकाला उत्तर येतील का. हो, या सेवकाला उत्तर येतील. सेवक पुढे आला, सेवकाने राजाला नम्रपणे मुजरा केला आणि सांगितलं, राजा तुम्ही पहिला प्रश्न विचारलाय, देव काय खातो. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की देव अहंकार खातो. राजा उत्तर ऐकून पूर्णपणे असा हतबल झाला, एकदम म्हणजे की राजाचं हृदय भरून आलं आणि खरं उत्तर राजाला मिळालं. राजाने मगाकडे बघितलं, मगाने मान डोलवली की खरंच देव अहंकार खातो. बघा, मंदिरामध्ये आपण लहानपणापासून जातोय, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या चपला आपण बाहेर काढून ठेवतो, अनवाणी पायाने देवापुढे जातो आणि आपल्याला सांगितलंय की देवाला साष्टांग दंडवत घालायचं. देवापुढे आपण नम्र भावनेने पूर्णपणे विनम्र होतो, साष्टांग दंडवत घालतो. हे सगळं घालवतो, त्याच्यामध्ये देव आपला काय स्वीकार करतो, तर आपल्या अहंकाराचा स्वीकार करतो. देव आपला अहंकार खातो. खूप सुंदर वाटलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि सेवक म्हणला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भर सभेमध्ये देऊ शकत नाही, त्याच्याकरता तुम्हाला एकांतात यावं लागेल. राजा भोजला तो एकांतामध्ये घेऊन गेला. एका उच्च आसनावरती राजा तिथे बसला आणि त्या रूम मध्ये हे दोघच जण होते. सेवक म्हणाला, ए महाराजा, उठ आणि माझ्या समोर इथे उभा राहा. आता एवढ्या मोठ्या आवाजामध्ये राजावर ओरडल्यानंतर ज्यावेळेला राजाचे रक्षक वगैरे होते त्यावेळेला राजाला काही भय नसायचं. राजाच्या समोर एवढ्या मोठ्या आवाजात कधी कोणी बोललंच नव्हतं, पण एवढ्या मोठ्या आवाजामध्ये ज्यावेळेला बोललं राजा भयभीत झाला. राजा सिंहासनावरनं उठला. समोर बघत काय बसलास, माझ्या पायावरती डोकं ठेव. आणि त्याप्रमाणे राजा भोजनी त्या पूर्णपणे सेवकाच्या पायावरती डोकं ठेवलं. डोकं ठेवून झाल्याच्या नंतर काही क्षण जाऊन दिले. काही क्षणांतर म्हणले, उठ आणि जा आता तुझ्या सिंहासनावर बस. राजाला पुन्हा सिंहासनावर बसवलं. सिंहासनावर बसवल्यानंतर नम्र भावनेनी त्यांनी पूर्णपणे राजाला मुजरा केला आणि राजाला सांगितलं, समजलं देव काय करतो ते. राजा म्हणाला, नाही, अहो देव हेच करतो, उलट पलट, आलटी पलटी, हेच देव करतो. बघा, तुम्ही राजा आहात, पण ज्या वेळेला तुम्ही एकटे आहात आणि मी तुम्हाला ऑर्डर दिली त्यावेळेला तुम्ही माझ्या पायावरती, माझ्या पायावरती तुमचं डोकं ठेवलं, तुम्ही नतमस्तक झालात. राजाचा रंक आणि रंकाचा राजा या दोन्ही गोष्टी हे देवच करतो. देव काय करतो तर आलटी पलटी, देव काय करतो तर उलट आणि सोलट, हे देव करतो. या प्रश्नाचं उत्तर राजाला आणखीन पटलं की खरोखरी देव अहंकार खातो आणि याच्या व्यतिरिक्त देव काय करतो तर आलटी पलटी हेच देव करतो. प्रश्न खूप सुंदर आहेत आणि गोष्ट इथेच संपते. पण गोष्ट इथे संपल्यानंतर सत्संग इथे चालू होतो की आपल्या आयुष्यामध्ये बघा, आपण देवाला कितीतरी प्रकारे, आपण कधी पुरणपोळीचा भोग लावतो, आपण कधी 56 कूट म्हणजे की 56 प्रकारचे व्यंजनं देवाला प्रसादामध्ये भोगमध्ये चढवतो, आपण विड्याचा देवाला भोग लावतो, आपण मोदकाचा लावतो, आपण दहीपोळ्यांचा लावतो. पण या कुठल्याही गोष्टी देव खात नाही. तर देव जे खातो, जो अहंकार खातो, तो अहंकार आपण पूर्णपणे देवाला समर्पित करायला पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही घडामोडी आहे ती प्रत्येक घडामोड, आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं प्रत्येक कार्य हे करणारा करता करविता तो आहे आणि त्याला स्मरून पूर्णपणे कार्य केलं पाहिजे. ज्यावेळेला त्याला स्मरून आम्ही कार्य करू त्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आमच्या परिपूर्ण असतील, आमच्या आयुष्याला पूर्णत्व लाभेल, आमचं आयुष्य पूर्ण होईल, आम्ही सगळेजण संपूर्ण असू. तेव्हा या गोष्टीमधनं देवाला अहंकार लागतो, तो अहंकार आपल्यामधला देवाला पूर्णपणे समर्पित करून टाकू, तो देवाला आपण पूर्णपणे खायला देऊ, जेणेकरून आपण अहंकार रहित होऊ आणि अहंकार रहित होऊन एक दिवस आपण परमेश्वरच होऊ.
बाप्पा हेच मुद्गल ऋषींना समजावून सांगतोय. आणि मुद्गल ऋषींनी ज्या वेळेला या प्रश्नांची उत्तरं बाप्पाला दिली की बाप्पा मला असं वाटतं देव अहंकार खातो आणि देव काय करतो तो उलट पलट रंकाचा राव करतो आणि रावाचा रंक करतो. गणपती बाप्पांनी मुद्गल ऋषींना त्या एंट्रन्स एक्झाममध्ये पास केलं आणि सांगितलं मुद्गला आता उद्यापासून या कलांचं शिकण्याकरता एक एक गुण मी तुला देईन, जो गुण पूर्णपणे आत्मसात करून या कलाही तू आत्मसात करशील. मग ते गुण आपण उद्यापासून सगळेजण अभ्यासणार आहोत. आज इथेच थांबूया. ओम साईराम.